आणि एक अजून सेंटेन्स सगळेजण सगळ्यात लास्टला मी सांगते. ज्यांना टाइम आणि स्पेस साठी हे आहे ते सगळं लिहून घ्याल, ठीक आहे? झालं की सांगा मला, मग मी सांगते. किंवा चॅटमध्ये टाकू का? चॅटमध्येच टाकते थांब. मी चॅटमध्ये टाकलेलं आहे, तुम्ही बघून ते कॉपी करू शकता. झालंय सगळ्यांचं? स्टार्ट करूया मेडिटेशन. मेडिटेशन एक शॉर्ट प्रार्थना चालू करते, मग त्याच्यानंतर आपला लेसन. ठीक आहे? झालं सुचिता मॅम, सुरू करूया. येस, थँक्यू सो मच. टेक अ डीप ब्रीथ, सिट स्ट्रेट. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा हळू. सेकंड, इनहेल, होल्ड, एक्झेल. Again, one more time. Take a deep breath, hold, exhale. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या पहिल्या श्वासासाठी मी श्वास घेतला आहे, जिवंत आहे. मी शारीरिक दृष्ट्या अगदी स्वस्थ आहे आणि मस्त आहे. माझे हात पाय सगळे खूप छान काम करत आहे. मी बघू शकते, मी चालू शकते, बोलू शकते. मी सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकते, सगळ्यांना फील करू शकते. यासाठी तुझे खूप खूप आभार. आभार माझ्या आईसाठी जिने जन्म दिला, माझ्या वडिलांसाठी ज्यांनी माझं संगोपन केलं, वाढवलं. या माझ्या आई वडिलांसाठी तुझे खूप खूप आभार. आभार माझ्या नवऱ्यासाठी ज्यांनी मला सगळ्या सुखसोयी दिल्या आहेत. मी राणीसारखं जीवन जगती आहे. धन्यवाद. धन्यवाद माझ्या मुलीसाठी जिने मला मातृत्वाची जाणीव करून दिली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी. धन्यवाद धरती मातेसाठी. धरती माता जी सतत आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते. धन्यवाद पाण्यासाठी, जे निरंतर पुढे पुढे जात राहायला शिकवतं, जे आमची तृष्णा भागवतं, जे आमच्या बॉडीला एक नवीन ऊर्जा निर्माण करून देतं, नवीन बॉडी तयार करतं, बॉडीमधल्या सेल्सला ऑक्सिजन त्यांच्याकडून मिळतं. या अमृततुल्य अतिशय सुंदर अशा निर्मल पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अग्निदेवतेसाठी. अग्निदेवता जी अन्न शिजवण्यास मदत करते, जी आम्हाला ऊर्जा शक्ती देते, त्या अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हवेसाठी, जी आमच्या शरीरामध्ये श्वासोच्छवासाच्या रूपाने जाते, ऑक्सिजन देते. हवेमुळं पवनचक्की चालते. या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, जे आम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करण्यास आमच्या हातापायांमध्ये जी स्पेस आहे त्यामुळे आम्ही काम करू शकतो. घरात स्पेस आहे म्हणून फिरू शकतो, बोलू शकतो, जिथे आमचा आवाज दुसऱ्यापर्यंत पोहोचतो. यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद या पूर्णत्वाच्या दिवसासाठी, संपूर्णत्वाच्या दिवसासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, आजचा दिवस हा अतिशय सुंदर पूर्णत्वाचा दिवस आहे. मी खूप भाग्यशाली आहे. आश्चर्यामागून आश्चर्यकारक आणि चमत्कारामागे चमत्कार अशा नवीन नवीन छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. मी रोजचा दिवस खूप एन्जॉय करते आहे. प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक सेलिब्रेशन म्हणून आहे. राणीसारखं जीवन जगती आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे. या दैवी प्रेमामुळे मी माझ्या सभोवताली फक्त चांगल्या आणि सकारात्मक लोकांनाच आकर्षित करते. माझ्या सभोवताली असलेले सगळे खूप प्रेमळ आणि सकारात्मक लोक आहेत. या दैवी प्रेमामुळे मला ज्यांनी दुखवलं मी त्यांना माफ करते आणि ज्यांना मी दुखवलं न कळत त्यांची माफी मागते. धन्यवाद प्रचंड प्रमाणात असलेल्या धनादेशासाठी. धन्यवाद शारीर प्रकृतीसाठी, सुदृढ प्रकृतीसाठी. धन्यवाद नातेवाईकांसाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. तुझे खूप खूप आभार. आजचा हा नवीन दिवस मला दिलाय, नवीन संधी, नवीन चैतन्य निर्माण करून आजचा दिवस अतिशय सुंदर प्रेम, आदर, सन्मान यांनी पूर्णतः भरलेला हा दिवस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. हँड्स. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. परमेश्वर माझ्या सोबत रोज असतो. मी जे काम करते त्या कामामध्ये मला प्रत्यक्ष परमेश्वर येऊन माझ्यासोबत काम करतात आणि माझ्या प्रत्येक कामाचं सोनं होतं. मी खूप भाग्यशाली आहे. मी खूप भाग्यशाली आहे. मी खूप भाग्यशाली आहे. माझ्या जीवनामध्ये मी सतत प्रगती करत आहे. प्रगती आणि यश हेच माझं नाव आहे. थँक्यू परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, 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 धन्यवाद. धरती माता, तुझे आभार. आपल्या आतमध्ये असलेल्या प्रत्येक ते परमेश्वराच्या अंशाला आपण नमन करायचं. सगळ्यांना आत्मवंदन आणि सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद, जे रोज सकाळी येऊन आपल्या झूम मीटिंगला जॉईन करतात आणि चांगली प्रॅक्टिस करतात. खरं तुम्ही खूप भाग्यवान आहात. परमेश्वर तुम्हाला सगळं काही देव जे तुम्हाला हवं आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या घरात भरभराटी येऊ, यश, कीर्ती, संपन्नता प्राप्त हो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू झूम. थँक यू प्रतिभा मॅम. थँक यू एव्हरीवन. प्राजक्ता मॅम, तुम्हाला शेअर करायचं काय की लेसन सुरू करू मी आधी? चालेल मॅम, लेसन घेऊ शकतो. ठीक. कोणी वाचणार का? पाठिंब्यांचे अदृश्य साधन. हो मॅम. हम्म. वाचू मी मॅडम? मस्त. वाचा. हळू आणि शांत वाचा. हा, ठीक आहे. हो. चला. ठीक. पाठिंब्याचे अदृश्य साधन. बहुतेक लोकांची अडचण अशी आहे की त्यांना अदृश्य पाठिंब्याचे साधन मिळत नाही. जेव्हा व्यवसाय खाली येतो, शेअर बाजार कोसळतो किंवा त्यांच्या गुंतवणुकीचे नुकसान होते, तेव्हा ते असहाय्य झालेले दिसतात. इतक्या सुरक्षिततेचे कारण म्हणजे त्यांना सुप्त मनाचा उपयोग कसा करायचा हेच कळत नाही. त्यांना हेच माहीत नाही की त्यांच्याकडे कधीही न संपणारे संपत्तीचे अमाप भंडार आहे. वाचू पुढे? हम्म.
गरिबीची मानसिकता असलेली व्यक्ती स्वतःला गरिबीतच पाहते. मात्र ज्याचे मन संपत्तीच्या विचाराने भरलेले असते, तो सर्व सुखांमध्ये राहतो. आपण आपले दिवस गरिबीत घालवावेत अशी देवाची इच्छा नाही. तुम्ही संपत्ती आणि तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट मिळवू शकता. तुम्हाला भरपूर संपत्ती मिळू शकते. तुमच्या मनातील चुकीचे विचार काढून टाकून योग्य विचार भरून टाकण्याची ताकद तुमच्या शब्दांमध्ये आहे. असे येस. नाही बस. पाठिंब्याचे अदृश्य साधन म्हणजे आपल्याकडे एक अदृश्य शक्ती आहे ज्याचा वापर आपल्याला करायचा आहे. बहुतेक लोकांचं असं असतं म्हणजे नॉर्मल आहे ह्या गोष्टी की त्यांना माहित नाहीये. जेव्हा एखादा व्यवसायामध्ये त्यांना काही अडचण आली किंवा शेअर मार्केट, जसं काल शेअर मार्केट बरंच कोसळलं, मग आपण केलेली गुंतवणूक, आपले म्युच्युअल फंड काय झालं, आता कसं होईल, म्हणजे त्यावेळेस अतिशय भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि खूप असह्य झालेले ते दिसतात. कारण त्यांची फ्रिक्वेन्सी मग ती पूर्णतः झिरोवर जाते आणि पैशाची फ्रिक्वेन्सी जी आहे ही 500 मेगा हर्ट्सच्या वर आहे. तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी तेवढी ठेवली तर तुमचे तुम्ही पैसे आकर्षित करू शकता. असुरक्षितता, भीती, चिंता या सगळ्या गोष्टी सुरू होते. थोडं जरी काही झालं तर पैशाबद्दल येणारे नकारात्मक विचार, आता काय होईल, कसं होईल, उद्या कसं करू, आपला एवढा पैसा गेला आहे, घाबरणे. त्यापेक्षा आपण जर आपल्या अवचेतन मनाचा वापर केला, आपल्या सुप्त मनाचा वापर केला, तर आपल्या या सगळ्या गोष्टींवर आपण विजय मिळवू शकतो. आपलं जे माइंडसेट आहे ते मिलेनियर पाहिजे. कोणाचा आवाज येतोय? माइंडसेट मिलेनियर असावं. आपलं भरपूर पैसा आहे पण 10 रुपये आपल्या हातातून कोणासाठी निघत नसेल किंवा आपल्या स्वतःसाठी आपण 100 रुपये खर्च करत नाही, म्हणजे पैसा आहे पण माइंडसेट गरिबीचा आहे. माइंडसेट हे नेहमी एकदम व्यवस्थित असायला पाहिजे, छान असायला पाहिजे. गरिबीची मानसिकता नसायला पाहिजे. नेहमी स्वतःला गरिबीत पाहणे, नाही कशाला कपडे हवे किंवा कशाला मी खर्च करू, हे नाही असंच करतो, किंवा कोणी पार्टी दिली तर ठीक आहे, तो देतोय ना पैसे, मग आपण नाही द्यायचे, असं. ज्याचं मन आणि विचार जे संपत्तीने भरलेले असतात, तो सर्व सुखामध्ये राहत असतो. कारण परमेश्वराची प्रत्यक्ष इच्छा आहे की आपण श्रीमंतीत जगावं. तुमच्याकडे एवढी संपत्ती तो देणार तुम्हाला, प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता. मनी हा क्रिएशनचा भाग आहे. मनी हा कमाईचा नाही, क्रिएट करू शकतो आपण आपल्या फ्रिक्वेन्सीनी, आपल्या व्हायब्रेशननी. आपली फ्रिक्वेन्सी ही 500 मेगा हर्टच्या, कारण का फ्रिक्वेन्सी, मनी इज फ्रिक्वेन्सी, एनर्जी आहे ती एक प्रकारची. तुमची एनर्जी जितकी जास्त तेवढी ती तुमच्याकडे खेचून येईल. मनातले चुकीचे विचार काढून टाकायचे. तुमच्या विचार आणि तुमच्या शब्दांमध्ये मोठी ताकद आहे. तुम्ही रोज म्हणताय आय एम मिलिनियर, आय एम मिलिनियर, आय एम मिलिनियर, आणि मग पैसा खर्च करायची वेळ आली की झिरो. मग त्या मिलिनियर म्हणण्याला काहीही अर्थ नाही. म्हणून आपले विचार जे आहे ते चुकीचे विचार काढून आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहे. नेक्स्ट पॅरा. संपत्तीची जाणीव जोपासण्याचा योग्य मार्ग. तुम्ही हे प्रकरण वाचत असताना मला संपत्ती आणि यश हवे आहे असे तुम्ही म्हणत असाल. तुम्ही एक काम करा. दिवसातून 3 किंवा 4 वेळा संपत्ती, यश हे 2 शब्द 5 मिनिटे पुन्हा पुन्हा म्हणा. या शब्दांमध्ये प्रचंड ताकद आहे. हे शब्द अंतर्मनाच्या आंतरिक शक्तीचे प्रतिनिधी आहेत. तुमच्या मनातील पराक्रमी शक्तीवर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर या शब्दांच्या स्वभावाशी आणि गुणवत्तेशी जुळणारी परिस्थिती तुमच्या आयुष्यात दिसून येईल. तुम्ही केवळ असे म्हणत नाही की मी श्रीमंत आहे, तर तुम्ही तुमच्यातील वास्तविक शक्तींवर विसंबून आहात. वाचू पुढे. हा हा. जितका तुम्ही संपत्तीचा विचार करता, तिच्याबाबत चिंतन करता, तितकी तिच्याबद्दलची भावना तुमच्यात प्रबळ होईल.
संपत्ती ही संपत्तीच्या भावनेतून निर्माण होते हे नेहमी लक्षात ठेवा. तुमचे अंतर्मन बँकेसारखे एक प्रकारचे शाश्वत वित्तीय संस्थेसारखे आहे. ज्यात ठेवलेली किंवा फसविलेली प्रत्येक गोष्ट ते सर्व मोठी करते. मग ती संपत्तीची कल्पना असो किंवा गरिबीची. म्हणून संपत्ती निवडा. हम्म. संपत्तीची जाणीव जोपासण्याचा योग्य मार्ग. आता हे आपण लेसन वाचतोय याच्यामध्ये मला संपत्ती आणि यश हवे आहे आपण म्हणत आहोत. ठीक आहे. तुम्हाला एक काम करायचं, दिवसातून 3 किंवा 4 वेळा हे जे दोन शब्द आहे ना, हे अतिशय पॉवरफुल शब्द आहेत बरं. हे सेंटेन्स नाही आहे, फक्त शब्द आहे. संपत्ती, यश, हे दोन शब्द तुम्ही 5-5 मिनिटांनी दिवसभर म्हणत राहिलात तर या शब्दांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की हे त्या अंतर्मनाच्या आतमध्ये जाऊन सिमेंटिंग म्हणजे इतके फिक्स्ड बसणार. आणि तेव्हा तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन गोष्टी अशा तुम्हाला त्या जेव्हा सुप्त मनावर ही शब्दांची छाप पडेल तेव्हा तुमच्याकडे नवीन नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. ती अंतर्मन शक्ती काम करायला लागली. हे दोनच शब्द, संपत्ती आणि यश. रात्री झोपायच्या वेळेस मॅजिक रोग वगैरे झाला, काही नाही सुचलं, आपलं स्वप्न आपलं आठवायचं. सम यश, संपत्ती, मनी, सक्सेस, संपत्ती, यश, मनी, सक्सेस, संपत्ती, यश. कंटिन्युअस तुमचा हा मंत्र सुरू असला पाहिजे. जशी आपण लोरी म्हणतो ना तसंच, तेच म्हणत म्हणत झोपायचं. एखादा मंत्र म्हणतो तसं म्हणत म्हणत झोपायचं. मग तुमच्यामध्ये जी पराक्रमी शक्ती आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. आपल्या स्वभावाशी जुळणारं, गुणवत्तेशी जुळणारं तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळेल, कुठून क्लू मिळतील, कुठं काही होईल. फक्त शरगळ बडबड असं घाई घाईनी म्हणायचं नाही. घाई घाई सबकॉन्शियस माइंडला समजत नाही. हळूहळू शांततेने लक्ष केंद्रित करून तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही केवळ असे म्हणत नाही मी श्रीमंत आहे, तर तुम्ही तुमच्यातील वास्तविक शक्तीवर विसंबून आहात. ठीक आहे. म्हणजे तुमच्या आतमध्येच ही शक्ती आहे संपत्ती आणि यशाची. तुम्ही फक्त श्रीमंत आहे श्रीमंत आहे असं फक्त म्हणत नाही आहात. तुम्ही संपत्तीचा जितका जास्त विचार, जितकं जास्त चिंतन, जितकी जास्त भावना तुमची प्रबळ, जितकं माइंडसेट तुमचं अतिशय श्रीमंतीचं. काल मी सांगितलं, जर तुमच्या खिशात 50 रुपये असेल, 10 रुपये जरी असेल, तरी तुम्हाला असं राजासारखं तुमचं बिहेवियर, तुमचा बॉडी पॉस्चर, जेस्चर असं असलं पाहिजे की वाह माझ्याकडे काय मोठा खजाना आहे. हे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये भिनणार, तुमच्या प्रत्येक बॉडीच्या सेलमध्ये ते जाणार, तुमची माइंडसेट तसं राहणार. 50 रुपयाचं काय झालं, चला याच्यातले मी 5 रुपये दान करू शकते, ही तुमची जेव्हा माइंडसेट राहणार तेव्हा तुम्हाला खरं म्हणजे फरक जाणवेल. तुमचं अंतर्मन कसं असलं पाहिजे, एका बँकेसारखं शाश्वत वित्तीय संस्था, जिथे ठेवलेली ठसवलेली प्रत्येक गोष्ट मोठी करता येते. मी पैसा साठवते 5,000 रुपये, मला व्याज मिळतं ना, मग त्याप्रमाणे तुमची असली पाहिजे, तुमची संपत्तीची कल्पना असली पाहिजे. मग मला गरिबीची जर कल्पना मी जर सपोज केली तर काय होईल, बँकेत काय वाढतं ना, तर तेच वाढेल. आणि जी मी संपत्तीची कल्पना भावना माझ्यामध्ये ठेवली, तर माझी बँकेतली संपत्ती ही कशी वाढेल, छान वाढणार आहे. हळूहळू म्हणायचं आहे. घाईघाईची एनर्जी सबकॉन्शियस माइंडला कळत नाही. आपलं जसं जसं बोलतो तसं तसं न्यूरल वायरिंग होत असतात. आपल्या मेंदूमध्ये ते जातं, आपल्या शरीराच्या सेलमध्ये ते रिॲक्ट करायला लागतं, आपले बॉडीमध्ये ते व्हायब्रेशन्स होतात. आणि फ्रिक्वेन्सी, पैशाची फ्रिक्वेन्सी अतिशय जास्त हाय पाहिजे. जितकी जास्त हाय फ्रिक्वेन्सी, जितकी जास्त तुम्ही खुश, आनंदी, चिंताविरहित राहाल, तेवढीच जास्तीत जास्त तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी आकर्षित करणार आहात. चिंता करून कुणाचंच काही झालं नाही. एकही सोल्युशन आजपर्यंत चिंतेतून निघालं नाहीये. उलट त्याच्यातून आपल्याला जास्त मानसिक त्रास होतो. मग चिंता न करता मला काय करायचं, तर मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला विचारून सगळं काम करायचंय. आपल्या सबकॉन्शियस माइंडनी विचारा, त्यांनी त्याच्यावर जगा. रोज सकाळ संध्याकाळ दिवसातून 3दा एक रिमाइंडर लावून ठेवा की मला डेलिबरेटली शांत 3 श्वास घ्यायचे, पोटातून घ्यायचे, माझ्या अंतर्मनाला जागृत करायचंय. आणि आणि जेव्हा तुम्ही खुश असताना तेव्हा ती मॅनिफेस्टेशन एनर्जी असते. तेव्हा तुम्ही, आपल्याला मॅमनी पण सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही डान्स करता, जेव्हा तुम्ही पूर्ण एकदम एन्जॉयमेंट मूडमध्ये असता, एकही थॉट नसतो, तेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट करा एखादं तुमचं ड्रीम. ते लवकर त्याला रॉकेट सारखं ते लागतं.
ठीक आहे. तुमच्या संपत्तीबद्दल विधाने अपयशी का होतात? एक सांगू तुमची का? पाच. हा आपण नेहमी म्हणतो ना पैशांबद्दल, की पैसा काय घराने लागतो का? हा 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 ते हा, ते माइंडसेट आपला विधान असेल ना चुकीचं आहे. हा. त्याच्यात. तसा विचार नाही करायचा की पैसा झाडाला नाही लागत. हो, झाडालाच लागतो. आपला खर्च करायचा. तुम्ही म्हणाला नाही गरिबीचा विचार असतात, हम्म त्याप्रमाणे ते आपलं जे माइंडसेट आहे ते आपल्या गरिबीचं असतं ना, ते जपून हम्म खर्च करावा बाबा. हम्म. असं. हम्म. जपून खर्च करावा त्याच्यासाठी. हेच तर माइंडसेट नाही पाहिजे ना, की जपून हम्म. खर्च करा, जपून खर्च करा, जपून खर्च करा. मग ती काय होते, आपली अंदर कमतरतेची भावना निर्माण करते, म्हणजे आमच्याकडे आणि अपुरा आहे. हम्म, आपल्याकडे एक म्हण नाही का, अंथरूण पाहून पाय पसरावे. हा हा हा. ह्या सगळ्यात ते पण एक चुकीच्या समजुती आहे. हा. अंथरूण हा, ते पाहून पाय न पसरता अंथरुणाला मोठं करायचं. मोठं आधी करायचं. सिंगल हा. होतं तर डबल आणायचं, डबल बेड आणायचा. हम्म. ते आपलं माइंडसेट आधी लहानपणापासून मनात घातलेलं आहे ना तसं. ते जुने बिलीफ आहेत ना मग. आपले जुने हा. बिलीफ तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते रुजले गेलेले आहे. आपण जे लहानपणा, आता सुरुवातीला जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा कोरी पाटी होती. त्या कोऱ्या पाटीमध्ये आपल्याला पुष्कळ काही गोष्टी आपल्या बाहेरूनही आलेल्या आहेत. आपल्या जन्मांतराचं पण आपल्यासोबत डीएनए जुडलेले आहे. ते आपल्या अंतर्मनासोबत असतात ना, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा. मग ह्या सगळ्या गोष्टी, इवन दो आपल्या पूर्वजांनी जरी काही केलं असेल तेही आज आपल्याला इथे होतं. मग आता आपल्याला ते न्यूट्रल करायसाठी आपल्याला सतत चांगला विचार, चांगली भावना, नेहमी माफी मागणे. पैशाला तुम्ही रोज तर तुम्ही एक होपोनोपोनो प्रेयर पण करायची, ऍटलिस्ट 11 टाइम्स, ऍटलिस्ट. चला. ओके. ओके. पाचू. हम्म तुमची संपत्ती बद्दलची विधाने अयशस्वी का होतात? मी गेल्या 35 वर्षात अशा अनेक लोकांशी बोललो, ज्यांची सर्वसामान्य तक्रार अशी आहे: मी गेल्या अनेक आठवडे आणि महिन्यांपासून मी श्रीमंत आहे, मी समृद्ध आहे असं म्हणत आहे, परंतु काहीही झाले नाही. मला आढळले मला आढळले जेव्हा ते म्हणाले, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, तेव्हा त्यांना वाटले की ते स्वतःशीच खोटे बोलत आहेत. वाचे पुढे. हा, चालेल. हा. एका व्यक्तीने मला सांगितले, मी श्रीमंत आहे, असा जप करून करून मी थकलो आहे. आता तर माझी परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट आहे. जेव्हा मी हे विधान करत होतो, तेव्हा मला वाटत होते की हे खरे नाही. सचेतन मन अशी विधाने स्वीकारत नाही. त्यामुळे त्यांनी बाहेरून जे काही विधान केले आणि दावा केला, त्याचा उलटा परिणाम झाला. वाचे पुढे. हा, लास्ट आम्हाला. पॅरेग्राफ वाचून घ्या. हा. येस, लास्ट वाचते. पॅरेग्राफ. ओके. तुमचे सकारात्मक विधान जेव्हा ठामपणे म्हटलेली असतात आणि त्यामुळे तुमच्यात कोणताही मानसिक संघर्ष किंवा विवाद निर्माण होत नाही, तेव्हा ती सफल होतात, खरी ठरतात. या माणसांच्या विधानामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली, कारण त्याला आर्थिक चणचण भासत होती. तुमचे अंतर्मन अनावश्यक किंवा खोटे शब्द किंवा वाक्य स्वीकारत नाही. ते फक्त तुम्ही जे खरे मानता तेच स्वीकारते. अंतर्मन नेहमी प्रबळ कल्पना किंवा विश्वास स्वीकारते. हम्म ठीक आहे. तुमची संपत्ती बद्दलची विधाने अपयशस्वी का होतात? याच्या आधी सांगितलंय 2 शब्द आहेत, यश आणि संपत्ती. हे तुम्हाला रोज रोज म्हणायचंय. म्हणजे तुम्ही जितकं जास्त चांगलं आणि हळू व्यवस्थित म्हणाल तर काय होईल, तुमचे व्हायब्रेशन चेंज होतात. व्हायब्रेशन चेंज झाले की तुमचे जे बॉडी सेल्स आहे ते तसे तसे रिॲक्ट करतात. तुमच्यामध्ये प्रेमाची एक भावना उत्पन्न होते, ती फ्रिक्वेन्सी तयार होते. मग ती फ्रिक्वेन्सी तयार झाली की त्याप्रमाणे तुम्ही ते आकर्षित करू शकता. आता इथे एक उदाहरण सांगितलंय की 35 वर्षात अशा अनेक काहीतरी लोकांशी जेव्हा ते बोलले, सर्वसामान्याशी, तर त्यांची तक्रार काय होती, की आम्ही तर महिनाभराला म्हणत आहोत, आम्ही तर 3 आठवडे झालो म्हणत आहोत, मी श्रीमंत आहे, मी समृद्ध आहे, मी श्रीमंत आहे, पण आमचं काही झालं नाही. उलट झाला याचा परिणाम सगळा. मी श्रीमंत आहे, श्रीमंत आहे असं मी स्वतःशीच खोटं बोलत आहे, असं. मग त्यातील एका व्यक्तीने सांगितलं, मी श्रीमंत आहे असा जप करून करून तर मी थकलो आहे, म्हणजे माझं सगळं अपोजिट परिणाम हे झालेलं आहे मला. सचेतन मन अशी विधानं स्वीकारत नाही, कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या आतमध्ये तो ठाम विश्वास असला पाहिजे.
जर तुमचं स्वतःचं सचेतन मनच म्हणजे कॉन्शियस मनच ती ऍक्सेप्ट करत नाहीये, तर मग सबकॉन्शियस कसं ऍक्सेप्ट करणार? तुमचाच विश्वास नाहीये, तुम्हालाच वाटेल अरे हे कुठून येईल, कसं होईल, हे एक तर थॉट प्रोसेस तुमच्या मनात असेल. किंवा आज तुमच्याकडे सपोज खूप कमी आहे आणि तुम्ही आज खूप जास्त मागत आहात. जसं काल मी सांगितलं, एक घर आहे म्हणजे सध्या तुमच्याजवळ एखादा व्यक्ती भाड्याच्या घरात राहतो आणि तो म्हणेल माझ्याकडे 3 घर आहे, माझ्याकडे 3 घर आहे, माझ्याकडे 3 घर आले. भाड्यांच्या घरात राहतो, पहिले ते एक घर मागा. तुमचं कॉन्शियस माइंड तरी ते ऍक्सेप्ट करेल का? ते ऍक्सेप्ट करणार नाही, तसं कॉन्शियस ऍक्सेप्ट करणार नाही. त्याचा उलटा परिणाम होतो, मग ते दिसत नाही आणि मग सारखं त्या गोष्टीवर ड्वेल करणे, का नाही झालं, का नाही झालं, का नाही झालं, फक्त म्हणत राहणे. इकडे मनात काय आहे ते नाही, विचार नाही, विश्वास नाही, काही नाही, काही नाही. फक्त सेंटेन्स म्हटल्याने काहीच होत नसतं. त्याच्यासाठी तुमचे विचार, भावना, सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. काल सांगितल्याप्रमाणे सचेतन आणि अवचेतन मना, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडचं सिंक्रोनाइज झालं पाहिजे, ते एक झाले पाहिजे. त्या दोघांनी ती गोष्ट मानली पाहिजे, मग ती तयार होते. सकारात्मक विधानं हे ठामपणे म्हणता आली पाहिजे. त्याच्यामध्ये संघर्ष किंवा विवाद निर्माण नको व्हायला. कॉन्शियस माइंड म्हणे नाही नाही, सबकॉन्शियस म्हणे हो, ह्या नाही नाही, हा हो. दोघांचं भांडण चालू आहे, दोघांचे विवाद चालू आहे. मग ती गोष्ट कशी खरी होणार? ती सफल होणारच नाही. उलट ती आणखी जास्त वाईट होते. ऑलरेडी त्या व्यक्तीला चणचण भासत होती, फिलिंग ती होती. आणि विधान काय होतं? मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. मग कसं होईल? अंतर्मन अनावश्यक खोटे शब्द कधी स्वीकारत नाही. ते फक्त खरंच स्वीकारते, ते तुम्ही स्वीकारता, ते तुमच्या मनात स्वीकारलं जातं, तेच ते खरं स्वीकारतं. आणि तेव्हाच ती कल्पना, विश्वास ते स्वीकारला जातो आणि ते मग आपल्याला साध्य होतं. पुढे. साचू. हम्म. हा असतो. मानसिक संघर्ष कसे टाळावे? ज्यांना मानसिक संघर्षाचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी या संघर्षावर मात करण्याचा एक आदर्श आहे. ते पुढील व्यावहारिक विधान पुन्हा पुन्हा, विशेषतः झोपेच्या आधी म्हणून. प्रत्येक दिवस मी माझ्या सर्व आवडीच्या रुचीच्या बाबतीत समृद्ध होत आहे. हे विधान कोणत्याही विवादाला किंवा संघर्षाला कारणीभूत ठरणार नाही, कारण ते तुमच्या अंतर्मनाच्या आर्थिक समृद्धीच्या ठशाला विरोध करत नाही. याचे पुढे. हम्म. हा मॅम. हो हो हो. हा. एकदा एक अतिशय चिंताग्रस्त हा एकदा एक अतिशय चिंताग्रस्त व्यापारी माझ्याकडे आला. त्याची विक्री आणि आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली होती. मी त्याला त्याच्या कार्यालयात शांतपणे बसून शांत होऊन आणि पुन्हा पुन्हा माझी विक्री दररोज वाढत आहे हे वाक्य म्हणण्यास सांगितले. या विधानामुळे त्याचे चेतन आणि अंतर्मन एकत्र काम करू लागले आणि नंतर त्याला हवे असलेले सकारात्मक परिणाम मिळाले. हम्म. आता इथे मी सांगितलं ना, जेव्हा आपण मनातून विश्वास करून हे करतो आणि जसं जसं आपण जास्त चांगल्या फ्रिक्वेन्सीने बोलतो, आपला ऑरा चेंज होतो. ऑरा चेंज झाला की मग सगळ्या गोष्टी घडतात. सेम मानसिक संघर्ष कसे टाळावे? आपल्या मनामध्ये जो चालू असतं, द्वंद्व युद्ध जे चालू असतं, ते कसं करायचं? त्या संघर्षावर मात करण्याचा एकच गोष्ट अशी आहे की विशेषतः जेव्हा आपण झोपीच्या स्टेटमध्ये असतो, रात्री झोपायच्या वेळेस, सकाळी उठलो त्याच्यानंतर, लाईट लावायच्या आधी, आपल्या आवडी रुचीच्या बाबतीत समृद्ध होत आहोत आपण रात्रंदिवस. हे विधान कोणत्याही विवादाला किंवा संघर्षाला कारणीभूत ठरणार नाही. म्हणजे आपल्याला जे आवडतं, ज्याच्यामध्ये रुची आहे, त्याबद्दल जर आपण चांगले विधानं केले, तर तिथे कुठे संघर्ष होणार नाही. तो अंतर्मन इथे विरोधही करणार नाही. आता एक व्यक्ती आहे जी चिंताग्रस्त आहे त्याच्या व्यापारासाठी, तर त्यांनी काय म्हटलं? आज माझा करोडोचा सेल झालाय, असं नाही म्हटलं. माझी दररोज विक्री वाढत आहे. हे तुमचं कॉन्शियस माइंड स्वीकारेल की हा, हळूहळू रोज 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 थोडं 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 वाढत आहे. पण मी जर आज म्हटलं आज माझा करोडोचा सेल झालाय, आज माझा करोडोचा सेल झालाय, कॉन्शियस माइंड स्वीकारणार नाही ही गोष्ट. या म्हणून आपण म्हणतो ना, आय एम गेटिंग आय एम गेटिंग नाही आय एम गेटिंग बेटर डे बाय डे, असं ना. हळूहळू मी छान होत चालली आहे.
हळूहळू माझी मानसिक स्थिती छान होत आहे. हळूहळू माझ्याकडे पैसा येत आहे. दररोज माझ्याकडे पैसा वाढत आहे. हे जेव्हा आपण म्हणू, डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर, दिवसेंदिवस मी अजून अजून चांगली होत चालली, म्हणजे हे विधान स्वीकारण्यासारखं आहे. मी आजच माझं सगळं छान झालं आणि मी खूप हे झाली आहे, समृद्ध झाली, हे विधान कॉन्शियस माइंड स्वीकारणार नाही लवकर. तो म्हणेल मनात तर तुझ्या विचार हे असतात, काय तू सांगते, तो तिथेच तुम्हाला टोकणार. तेव्हा शांत बसून पुन्हा पुन्हा त्या व्यापाऱ्याने जेव्हा स्वतः शांत बसून हे नेहमी सांगतेय मी सबकॉन्शियस माइंडला, मी खूप चांगला आहे, मी खूप चांगली आहे, मी खूप चांगले आहे, बळा 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 बळा, असं खूप फास्ट वाला समजत नाही. शांत, डेलिबरेटली श्वास घ्यायची, बसायचं. माझी विक्री दररोज वाढत आहे, माझी विक्री दररोज वाढत आहे. हळूहळू हळूहळू हे वाक्यविधान अंतर्मन चेतन मन एकत्र करू लागलं, त्याचं चांगलं चर्निंग झालं, त्याचं पूर्णतः ते सेलमध्ये गेलं आणि मग त्याचे सेम तसे सकारात्मक परिणाम त्यांना दिसले. त्यांना ती गोष्ट मिळाली. आज हा एवढा पॅरेग्राफ करू, त्याच्यानंतर स्टॉप करू. ठीक आहे. वाचू? माझं नेटवर्क ठीक आहे ना? हो. मॅडम वाचू? हम्म. येस. हं. कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षरी करू नका. काय झालं मॅडम? मॅडम वाचू ना? हो हो. सुचिता मॅम वाचा, तुमचा आवाज ब्रेक होतोय सुचिता मॅम. वाचू. अच्छा, माझा आवाज ब्रेक होतो. ठीक आहे. कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षरी करू नका. जेव्हा तुम्ही माझ्याकडे व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, खूप टंचाई आहे, सुचिता मॅम तुम्ही थांबा, मी सही करत असता. जेव्हा तुमचा तुम्ही आवाज ब्रेक होतोय, अधूनमधून अटकतोय. माझा अटकतोय की तुमचा अटकतोय मलाही समजून काय नाही राहिलं. माझ्याकडे प्रॉब्लेम? ओके, ओके. हा, मी वाचते. हा, नाही, ठीक. तुमचा क्लिअर आहे मला. हं. हो. कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करू नका. जेव्हा तुम्ही माझ्याकडे व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, खूप टंचाई आहे, गहाण ठेवल्यामुळे मी घर गमावेन, अशी विधाने करता, तेव्हा तुम्ही नकळत कोऱ्या चेकवर सही करत असता. जेव्हा तुम्ही भविष्याबद्दल चिंता करत असता, तेव्हाही असेच कोऱ्या चेकवर सही करत असता आणि नकारात्मक परिस्थितीला आपल्याकडे आकर्षित करत असता. तुमचे अंतर्मन तुमची भीती आणि नकारात्मक विधाने तुमचा आग्रह म्हणून स्वीकारते आणि मग ते आपापल्या पद्धतीने काम करू लागते आणि तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे, विलंब, उणिवा आणि मर्यादा निर्माण करते. वन ऑफ द बेस्ट पॅरेग्राफ आहे हा, या लेसन मधला अतिशय महत्वाचा पॅरेग्राफ आहे. आपण कुठलीही, जसे आपण आपल्या मॅजिक बुक मध्ये आपल्याला चेक लिहावा लागतो, ठीक आहे. मग आपल्याला चेक लिहायसाठी जेव्हा तुम्ही तो चेक लिहिता, सपोज तुम्हाला एखादा लॅपटॉप हवा आहे किंवा घर हवं आहे किंवा कर्टन्स चेंज करायचे, तुम्ही त्याच्यासाठी जी काही अमाऊंट लिहाल, तर लिहिताना तुम्ही काय, तुमची मनस्थिती आहे, तुम्ही काय म्हणून लिहिताय, त्या वस्तूशी तुम्ही, म्हणजे तुम्ही जेव्हा साईन करता किंवा मनी टाकता, तेव्हा तुम्ही एक पैसे नाही माझ्याकडे त्या पडद्यासाठी किंवा फोनसाठी किंवा लॅपटॉपसाठी, हे हे म्हणून जर तुम्ही त्या भावनेने जर तो चेक लिहाल, तर मग काय माझ्याकडे पुरेसे पैसे नाही, हे तुमचा संदेश तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जातो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवसाय चालू करायसाठी तुम्हाला 2 लाखचा एखादा चेक भरायचा आहे, मग चेक भरताना माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी हा 2 लाखाचा चेक भरते आहे, माझा हा मॅग्निफिशंट आउटकम लाखला झालं. तुमच्या मनात थॉट काय आहे? पैसे नाहीये, तो मला चेक भरायचा आहे, तो मी भरला. असा जेव्हा तुम्ही चेक भरता, म्हणजे तुम्ही कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करता. तुमच्या मनामध्ये तुम्ही एक उणिवेची जाणीव करून दिली आहे की माझ्याकडे पैसे नाही, आणि मग सेम परिस्थिती तशीच ती आकर्षित होते, तसंच ते विधान आपलं अंतर्मन स्वीकारतं आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये मग त्या गोष्टीला भेटण्यासाठी अडथळे, विलंब, उणीव, मर्यादा होते. याऐवजी
मला ही गोष्ट मिळाली आहे. मी छान पडदे माझ्या घरात लावले आहे. हा फिलिंग भावना टाकून तुम्ही तो चेक लिहिला, ती साईन केली, बॅक साईडला लिहिलं, ठेवून दिला. वाव, पडदे लावणार मी. पडदे लावल्यावर किती सुंदर घरे, किती मॅचिंग राहील ना. येस, माझी फ्रेंड आली, तिने म्हटलं वाव किती सुंदर पडदे लावले, किती छान. मला त्या गोष्टी सोबत अटॅच व्हायचं आहे. माझी भावना त्या गोष्टीवर केंद्रित पाहिजे. मला जी गोष्ट घ्यायची आहे ती, ना की माझ्याजवळ पैसे नाही आता ते पैसे येणार, मग ते तितके पैसे येणार, मग मी पडदे आणणार, मी किंवा फोन घेणार, मी एखादा लॅपटॉप घेईल. हा, माझ्याकडे पैसे नाही, मग ते पैसे आले की, पैसे आले की, पैसे आले की, पैसे आले की का? पैसे आले की याचा अर्थ आज तुमच्याजवळ पैसे नाही आहे. सिंपल आहे. आज पैसे नाही ही तुमची भावना आहे. आज तुमच्याकडे कमतरतेची भावना आहे. तुमची भावना कशी आहे? तुम्हाला त्या वस्तूवर फोकस करायचा, त्या वस्तूशी जुळून घ्यायच्या, त्या वस्तूशी भावना जुळवायच्या आहे. मॅजिक बुक मध्ये नेहमी सांगितलंय, तुम्ही वस्तूवर फोकस करा. तुम्हाला तुमच्याकडे तो फोन जर तुमची जो चेक तुमचा जर ज्या दिवशी तुमचा चेक मॅनिफेस्ट झाला, त्या दिवशी आलेला अमाऊंट तुम्ही कसा एन्जॉय कराल, तुम्ही याच्यावर फोकस करा. माझा फोन, माझ्या फोनचं फिलिंग, त्याचं कव्हर, त्याचा डिस्प्ले, वाव मी फोटो काढत आहे. ह्या गोष्टी तुम्हाला विचार करायच्या चेक साईन करताना. ना की अरे पैसे नाही म्हणून मी चेक साईन करते, मग माझा हा मॅग्निफिकेशन आउटकम टाकते, मला माझा हा चेक मिळाला की मग मी माझ्याकडे असलेला ते वस्तू घेणार. म्हणून आपण म्हणतो ना, चेक पूर्ण होत नाही काही लोकांचे, किंवा चेक लिहिल्यावरही भेटत नाही. तर ती भावनाच नसते ना तुमची. तुमची भावना आहे कमतरतेची, म्हणजे अपुरेपणा, नकारात्मक विधानं. माझ्याकडे व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, खूप टंचाई आहे म्हणून मी हा चेक साईन करते. झालं, तथास्तु म्हणेल तो. मग अजून अजून अडथळे, अजून अजून वेळ, अजून अजून म्हणजे कमतरता, उणीव जाणवेल, मर्यादा निर्माण होईल. म्हणून विधानं करताना तुम्ही कशी विधानं करता ते लक्षात घ्या. नाही तर विधान जर तुम्ही चुकीचे केले, तर एका नकळत पुऱ्या चेकवर तुम्ही साईन करत आहात, हे लक्षात ठेवा. तो चेक कधीच तुमचा क्रेडिट होणार नाही. अंडरस्टूड? समजलं? हो येस. सो हो आपण मॅम. इथे थांबू आज. हो. सो थँक यू सो मच फॉर लिसनिंग मी. अँड काही नसेल समजलं तर सांगा. आणि आता आज आपल्या प्राजक्ता मॅम आपल्याला काही सांगणार आहे. मॅम छान मला समजलं मॅडम. तुम्ही जे आता एक्सप्लेन केलं ना त्याच्यावरती एक क्वेश्चन होता हा, की जसं की ते धनादेशावर साईन करू नका असं जे म्हणतात, पण मग असे अ, मी फ्रीज झाली आहे की काय झालंय? मी फ्रीज झाले होते का? हो हो. 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 इंटरनेट कनेक्शन चॅलेंज. ठीक आहे, काय हरकत नाही. हा, बोला तुम्ही. मी असं विचारत होते, आता जे आपण बघितलं की कोऱ्या धनादेशावर साईन करू नका, तर हम्म. त्याला अनुसरून म्हणजे मला क्वेश्चन आला की असे मल्टिपल अनवॉन्टेड किंवा निगेटिव्ह थॉट्स दिवसभरात आपल्या अवतीभोवती जे पण काही सुरू असतं त्याने आपल्या माइंडमध्ये खूप सहज येत असतात. तर मग हे असे थॉट्स डायल्यूट म्हणा किंवा जे आपण बोलतो की त्याच्यावर साईन नाही करायचंय, ते थॉट्स तर मनात येतात, ते तर आपण स्टॉप नाही करू शकत आहे, राईट? तर मग त्याला अफर्मेशन करणं किंवा आलेल्या थॉट्सला पॉझिटिव्हली क्लोज करणं हेच एक सोल्युशन आहे का? त्या विधानांना एकतर अपोजिट विधान करून न्यूट्रल करा. सेकंड थिंग, कट कट कट. आपल्या समोर असं ओके. करायचं. त्याच थॉटला कट 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 असा थॉट टाकायचा.
आणि एक तर तुम्ही तुमचं तुमचं जे स्टेटमेंट तुम्ही बोलले त्याच्या अपोजिट स्टेटमेंट बोलायचं. आपली फ्रिक्वेन्सी चेंज करायची, तुरंत तिथून उठून निघून जायचं. यस, कट कट कट, या माझ्याकडे खूप पैसे, किंवा मग दुसरं काहीतरी डान्स किंवा काहीतरी दुसरीकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं. तो थॉट आला की त्याला तिथे न्यूट्रल करा. तुम्ही एखादं सकारात्मक विधान बोला, तुम्ही कट 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 करा, किंवा तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी चेंज व्हावी म्हणून दुसरं काहीतरी बघा. पण तिथे तुम्हाला तो न्यूट्रल करणं महत्वाचं आहे. थॉट आला की फक्त कॅन्सल 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 म्हटलं तरी चालतं. ओके. बरं. येस. सो मला ऍक्च्युली काल प्रॅक्टिस करत असताना म्हणजे काही गोष्टी रिअलाइज झाल्या, ज्या मी काल कीर्ती मॅमला म्हटलं की मी आज आपल्या पार्टिसिपेंट सोबत डिस्कस करेल म्हणून. तर आपण आय गेस नोव्हेंबर मंथ मध्ये मॅजिक बुक स्टार्ट केलं, करेक्ट? तर बरोबर. तेव्हापासून किंवा कदाचित त्याच्याही पासून काही पार्टिसिपेंट्स आहेत जे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतात, करेक्ट? आपण रोज लिहितो, आईसाठी लिहितो, बाबांसाठी लिहितो, हस्बंडसाठी लिहितो, मुलांसाठी लिहितो, ठीक आहे? मग सगळ्यांना बिईंग, डुईंग, हॅव्हिंग हे तीन कन्सेप्ट माहिती आहे ना सगळ्यांना? हो हो एकच हो. तर मग म्हणजे काल हे लिहिता लिहिता खरं जी काही चॅलेंजिंग सिच्युएशन आहे माझ्याकडे, मला ते लिहिता लिहिता अचानक प्रश्न पडला की हे माझ्या डुईंग मध्ये आहे का, सॉरी बिईंग मध्ये आहे का? डुईंग मध्ये म्हणजे मी प्रयत्न करतीये की ठीक आहे मी ग्रॅटिट्यूड लिहितीये, आईसाठी लिहितीये, बट कधीतरी ज्या आईसाठी मी पहाटे उठून ग्रॅटिट्यूड लिहितीये तीच आई माझ्यासाठी इरिटेशनचा रोल करते, राईट? मग ते माझ्या नुसतं याच्यामध्ये आहे, पण ऍक्च्युअल जेव्हा मी ऑन फील्ड म्हणू शकतो की जेव्हा मी ऍक्च्युअल मध्ये ती माझ्या समोर आहे, तर खरंच माझी ती फ्रिक्वेन्सी आहे का जे मी ग्रॅटिट्यूड करताना माझी ती फ्रिक्वेन्सी असते, राईट? सेम तसंच मला काल जाणवलं की म्हणजे आता माझ्या मुलासाठी मी खूप लिहित असते, मनात नेहमी माझ्याविषयी त्याच्यासाठी ब्लेसिंग्स असतात, किंवा मला वाटतं की त्याने खूप छान सक्सेसफुल एक छान व्यक्ती बनावं, राईट? पण मग खरंच जेव्हा तो काहीतरी गोष्टी करतो, तो जेव्हा माझ्याकडे टाइम मागत असतो की त्याला हवं असतं की आईने खेळावं, आईने थोडं काम साईडला ठेवावं आणि माझ्याकडे लक्ष द्यावं, तर तेव्हा माझ्या माइंडमध्ये काय थॉट्स येतात ना, की मी इरिटेट होते की अरे मला करू दे नाही, मला हे करायचंय, तू थांब थोड्या वेळ. आणि आपण इकडे काय करत असतो, 10-10, 20-20, 100-100 ग्रॅटिट्यूड लिहित असतो, पण ते फक्त आपल्या काय बोलू शकतो आपण, आपल्या वागण्यात नाहीये हे. आणि अश्विन मॅम पण आपल्याला नेहमी हेच सांगतात ना की जेव्हा तुम्ही बिईंग मध्ये तर येत पण जोपर्यंत तुम्ही तुम्ही ते सॉरी तुमच्या डुईंग मध्ये आहे, पण जोपर्यंत तुमच्या बिईंग मध्ये येणार नाही तोपर्यंत आपण हॅव्हिंग मध्ये ऍक्च्युअल मध्ये ते उतरणार नाही. सो काल लिहित असताना म्हणजे काल एक सेशन होतं शैला मॅमचं, ते मी जॉईन केलेलं, तेव्हा म्हणजे मॅमने बोललेलं की त्यांच्या हस्बंडचं त्यांच्या हस्बंड जे काही बोलले ते, मग तसं माझ्या बाबतीत पण बऱ्याचदा फ्रिक्वेंटली होतं की ठीक आहे मी पण उमेश म्हणजे माझ्या हस्बंड विषयी ग्रॅटिट्यूड लिहित असते, पण जेव्हा तो घरात असतो किंवा जेव्हा तो काहीतरी बोलत असतो आणि मी लिहित असते, तर तेव्हा मी सरळ म्हणते आपण थोड्या वेळाने बोलूया, मला हे लिहायचंय, माझं हे सेशन सुरू आहे. किंवा मी ऑब्झर्व केलं स्वतःला की जेव्हा माझ्या ऑफिसच्या कामामध्ये मला थोडा पण वेळ मिळतो की 15-20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, कधीतरी जास्त वेळ पण मिळतो, पण त्या वेळेत पण मी माझी वही शेजारीच ठेवलेली असते आणि मी वहीमध्ये लिहित असते. आणि ते कोणासाठी लिहित असते मी सगळं, कदाचित माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, है ना? पण ऍक्च्युअल माझ्या वागण्यात ते उतरतच नाहीये. म्हणजे काल हे मला इतकं मोठं असं बोलतात ना उलगडा झाला की अरे आपण ग्रॅटिट्यूड फक्त लिहितोय, पण आपल्या वागण्यात आपल्यामध्ये ते उतरतच नाहीये. म्हणजे काय फायदा की माझं काय इंटेन्शन आहे माझ्या नवऱ्याच्या रिलेशनशिप सोबत किंवा मुलाच्या रिलेशन सोबत, की ते असं झालं पाहिजे, ते एवढं छान असायला पाहिजे, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा वागण्याची वेळ येते तेव्हा मी काय भावना देते, मी काय फ्रिक्वेन्सी त्यांना पास करते की अरे विवन थांब जरा, हा उमेश आपण नंतर बोलूया. किंवा आईला सुद्धा की
ती एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा मी काहीतरी करते आणि ती पुन्हा पुन्हा येऊन विचारते, तर मी तिला बोलते, मम्मी मी लिहित असताना प्लीज माझ्याशी बोलू नको. आणि खरंच माझं हे वाक्य असतं तिला, कारण ती सारखी सारखी येत असते काही काय असे ना विचारायला किंवा बोलायला, पण माझं हे वाक्य असतं तिच्यासाठी की मम्मी मी लिहिताना तुला दिसले की तू प्लीज बोलत जाऊ नको. पण मग ते काल मला खरंच रिअलाइज झालं की म्हणजे मला मी फक्त लिहितीये, पण माझ्या आचरणात माझ्या वागण्यात ते येतच नाहीये जे मी लिहितीये, तर मला हॅव्हिंग मध्ये ते कसं मिळेल. म्हणजे मी डायरेक्ट एक स्टेप स्किपच केलीये, स्टेप 2 मी स्किप केली आणि मला हे असं काहीतरी मॅग्निफिशंट आउटकम हवंय. पण त्याच्यासाठी ते मी माझ्या आचरणात आणतच नाहीये. भलेही मग मी आतापर्यंत 20 नोटबुक्स भरवल्या असतील लिहून लिहून, बट काल मला ते कळालं की झिरो झिरो आहे ते सगळं. तोपर्यंत मी ते ठीक आहे, मी भलेही 5 वाक्य माझ्या आईसाठी लिहू दे किंवा माझ्या फॅमिलीसाठी लिहू दे, पण ठीक आहे की जेव्हा उमेश आहे, हे आहे, माझा माझा मुलगा आहे किंवा माझी आई आहे, तर खरंच ना मी लिहिण्यापेक्षा म्हणजे लिहिलं तर पाहिजे डेफिनेटली, पण मी खरंच जेव्हा त्या त्या तिन्ही पण व्यक्ती म्हणा किंवा दुसऱ्या पण कोणी असतील, त्या ऍक्च्युअल व्यक्ती जेव्हा समोर असतात, तेव्हा आपण ते जे फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण, आणि आपण इथे म्हणतो सहज की हा सगळा खेळ आहे, फ्रिक्वेन्सीचा आहे, फिलिंग्सचा आहे. मग ऍक्च्युअली त्या जेव्हा समोर असतात माझ्या समोर, तर खरंच माझ्या तशा फिलिंग्स असतात का ज्या मी ग्रॅटिट्यूड लिहिताना असतात? बिलकुल नसतात. त्याच्या एकदम अपोजिट फिलिंग्स किंवा फ्रिक्वेन्सीज माझ्याकडून त्यांना पास होत असतात. सो म्हणजे मग मला पण खरंच असं वाटलं की आपण अफर्मेशन लिहितो, आपल्या मुलांसाठी लिहितो, आपल्या फायनान्शियल कुठल्याही आपल्या हेल्थच्या स्टेटसाठी लिहितो, पण खरंच जेव्हा वागायची वेळ येते की थोडं तरी हेल्थ चॅलेंज येतं किंवा आपले मुलं थोडे तरी आपल्याला त्रास देतात, तर आपण किती लवकर एकदम फास्ट ऑफ ट्रॅक येतो आणि वाटेल तसं बडबड बडबड करायला लागते. आणि याच्याच रिलेटेड एक एक्झाम्पल मला द्यायचंय की माझीच लहान बहीण आहे, तिचा मुलगा थोडा नॉटी आहे. तर मग ती आणि तिचे हजबंड ना सारखे म्हणायचे, तुला ना हॉस्टेललाच टाकणार आहे, तुला यावेळेस बोर्डिंग स्कूललाच टाकणार आहे आम्ही, तुला अजिबात एवढ्या चांगल्या शाळेत जी पण काय अमाऊंट ते फीस भरतात तेवढी अमाऊंट आम्ही भरणार नाही. आणि खरंच आहे, 95% मिळणारा मुलगा आज 65% घेऊन आला. बापरे. आणि मी त्यांना सांगत होती की असं बोलू नका, तुम्ही बोलू नका, आणि ती पण मॅजिक बुक प्रॅक्टिशनर आहे. मग मुलासाठी मला बोलते की अगं मी रोज 90 लिहिते, 60 लिहिते. मग हे मला काल रिअलाइज झालं की खरंच हे रिसेंट एक्झाम्पल पण आहे की तुम्ही 90 ग्रॅटिट्यूड लिहिताय मुलासाठी, पण जेव्हा तू घरी येते किंवा जेव्हा तो समोर येतोय, तेव्हा तू त्याला असं घालून पाडून बोलतीये किंवा जे पण काही ती बोलत असेल, जे मी आता बोर्डिंग स्कूलचं सांगितलं ते. हे खरंच म्हणजे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे की म्हणजे त्याच्या टीचर्सला सुद्धा शॉक बसला, त्यांनी सुद्धा 3-3 वेळा याचे पेपर चेक केले की अरे असं कसं होऊ शकतं. 95चा मुलगा लास्ट सेम मध्ये त्याला तेवढे मार्क्स आहे 95, आणि या सेमिस्टरला म्हणजे जे सेकंड टर्म असतं दिवाळी नंतर, त्याला डायरेक्ट 65 मार्क्स मिळाले, 65% मिळाले एक्झाम मध्ये. आणि खरंच म्हणजे तेव्हा पुन्हा एकदा राजन सर म्हणतात ना की आपल्या शब्दांमध्ये ताकद असते, युअर वर्ड्स हॅव पॉवर टू डिस्ट्रॉय और क्रिएट युअर वर्ड्स, सो चूज इट केअरफुली. सो खरंच म्हणजे ग्रॅटिट्यूड लिहून म्हणजे मला असं समजलं काल की फक्त लिहून काहीच होणार नाहीये जोपर्यंत आपण त्या आचरणात आणत नाही. मग भले तुम्ही 10 लिहा, पण तुमची फ्रिक्वेन्सी, तुमच्या फिलिंग्स ह्या तशाच असल्या पाहिजे ज्या व्यक्तीसाठी आपण ज्या फिलिंग्स लिहिताना आपण किती खुश असतो, किती छान असा आनंदी किंवा अगदी मनातून की जसं आपल्या आईने आपल्याला म्हणजे दिलेलंच असतं, बट खरंच किती आपण प्रचंड प्रेम करत असतो अशा भावनेने लिहितो. पण खरंच जेव्हा ती समोर येते तेव्हा आपण कसं बोलतो तिला, किंवा इवन आपल्या मुलांविषयी सुद्धा, हजबंड विषयी सुद्धा. सो हे सगळ्यांनी खरं काल मला बोध झाला म्हणून मी मॅमला आवर्जून म्हटलं की मला शेअर करायचं आहे. आणि आपण आता जे बुक करतोय त्याच्यामध्ये आपण वारंवार अफर्मेशन लिहितोय, 21-21 दिवस आपण एक एक अफर्मेशन लिहितोय 21-21 वेळा. म्हणजे ही छोटा नंबर नाहीये, राईट? पण तरी सुद्धा जर त्या अफर्मेशनने आपल्याला
त्या एरियामध्ये त्या पर्टिक्युलर ज्यासाठी आपण अफर्मेशन लिहितोय तिकडे जर खरंच आपल्याला रिझल्ट येत नसतील तर त्याच्यासाठी सर्वस्वी कारणीभूत आपण स्वतःच आहे, की आपण फक्त लिहितोय पण आपल्या डुईंग मध्ये ते काहीच येत नाहीये. आणि जर डुईंग मध्ये नाही येते तर ते हॅव्हिंग मध्ये सुद्धा बिलकुल नाही येणार आहे. ह्याचं प्रचिती तुम्ही सगळ्यांनी घेतलीच असेल जेव्हा लास्ट टाइम आपण 21 डेज साठी एक अफर्मेशन लिहिलं होतं. सो खरंच माझी सगळ्यांना विनंती आहे की आतापर्यंत आपण कदाचित ही चूक केली आहे. बिंग मध्ये नुसतं घ्यायचं पण डुईंग मध्ये काहीच नाही, ते फिलिंग्स ते व्हायब्रेशन्स नाही द्यायचे. तर मी म्हणेल की ठीक आहे तुम्ही 10 लिहिता त्याच्याऐवजी 5 लिहा. पण खरंच हा जो ही जी वेळ आहे किंवा जेव्हा ती व्यक्ती समोर येते किंवा लक्ष्मी मातेविषयी सुद्धा मी स्वतः खूपदा ठरवते की नाही जेव्हा पण मी पेमेंट करेल ना तर मी खूप ग्रॅटिट्यूड देऊन करेल. पण खरंच इतकी सवय झालेली असते आपल्याला की आपल्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू असतं की अरे हा खाण्यासारखं याचं हेच नाटक असतं, जरा काही नवीन काम सांगितलं की पैसे मागायचे जरे काय. आणि ठीक आहे आपण त्याच्यामध्ये इरिटेशनच्या याच्यातच पैसे देऊन देतो. पण हे आपल्याला नंतर दिल्यावर पण थोड्या वेळाने लक्षात येतं की अरे मी एवढी मोठी अमाऊंट दिली पण मी त्याला ग्रॅटिट्यूडच नाही दिलं देताना. सो हे असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत डेली किंवा डेली म्हणण्यापेक्षा 24 तास आपण जेवढे पण वेळ जागे असतो त्याच्यामध्ये खरंच आपण विचार करू शकतो की किती अशा गोष्टी आहे आपण ज्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड लिहितो बट आपला बिहेवियर आहे त्याला बिलकुल साजेसं किंवा मॅच होणारं नसतं असं. सो थँक्यू सो मच मला छान ऐकण्यासाठी. सांगितलं. आणि थँक्यू कीर्ती मॅम. मॅम मॅम तुम्ही जे सांगितलं हे माझ्या बाबतीतही आहे. जे मुलं येतात जवळ प्रेमाने आपण म्हणतो थांब मी जरा लिहिते, ग्रॅटिट्यूड लिहिते, पण ते चुकीचे आहे. आता हे मलाही समजलं आहे. तर तुम्ही खूप छान सांगितलं. डेली मध्ये असं होतच असतं. थँक्यू येस. सो आणि मच. स्पेशली ज्या वुमेन वर्किंग वुमन असतात म्हणजे मी माझ्यावरून म्हणते की म्हणजे मला असं वाटतं की कदाचित समजा मी वर्किंग आहे राईट तर मला कामाचंही हे एक असतं टार्गेट म्हणा किंवा कामाचंही एक वेगळं माझं रुटीन असतं. प्लस घरचं रुटीन असतं प्लस मुलांची शाळा असेल एक्झाम असेल तर त्याचं वेगळं हे असतं. मग अशा वेळेस जी परिस्थिती असते ती सगळ्याच आयांनी अनुभवलेली असते की आपले किती म्हणजे मुलाची परीक्षा म्हणतात ना मुलाची परीक्षा असली की काही काही मॉम डॅड सहज म्हणतात आमचीच परीक्षा असल्यासारखं असतं. हम्म. सो बरं. खरंच खूप मोठी गोष्ट मला काल समजली आणि डेफिनेटली मी वर्क करणार आहे त्याच्यावर. आणि मला तर हे असंच वाटतं की हे कुठेतरी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडने मला या बुकने जाणीवपूर्वक हे रिअलायझेशन माझ्या समोर आणलेलं आहे खरं तर. कारण मी खरंच साधारण मोर दॅन 1.5 इयर झालं मी मॅजिक बुक प्रॅक्टिस करतेय बट स्टील मला आतापर्यंत हे जाणवलंच नव्हतं. सो थँक्यू सो मच कीर्ती मॅम. थँक्यू सो मच. आणि थँक्यू. हीच ती बुक आहे ती सांगत असते तुम्हाला तुम्ही नेहमी हाय फ्रिक्वेन्सी मध्ये राहा. तुझ्या सिस्टरने जे केलं ते हेट्रो सजेशन दिले त्याला. मुलाला तिने कंटिन्युअस हेट्रो सजेशन दिले आणि त्यामुळं तसं झालं. मी तू नसताना एक दिवस हेच एक उदाहरण समजून सांगितलं होतं की जर मुलगा आपल्या समोर काहीतरी मिसबिहेव करतोय तिथे इरिटेशन करणे त्याला बोलणे त्याला काही बोलल्यापेक्षा शांत बसून त्याच्यासाठी तुम्ही चांगलं अफर्मेशन लिहा, मनातून लिहा, तुमची फ्रिक्वेन्सी हाय ठेवा. मनात काहीतरी लिहितो काहीतरी डोकं कुठेतरी चालू आहे असं करू नका. सगळीकडे मॅच झालं पाहिजे. हे पुस्तक पण तेच सांगते की तुमचं आतून जे आहे तेच तुम्हाला बाहेरून तुमच्या आतमध्ये पण. आणि मी पण तुम्हाला बहुतेक खूपदा सांगते की मी नेहमी इंट्रोस्पेक्ट करते की एम आय इन द मॅजिक जर्नी. मी खरंच मॅजिक जर्नीमध्ये आहे. जर मी माझ्या नवऱ्यावर चिडचिड करते किंवा माझ्या मुलीवर चिडचिड करते आहे किंवा मी बाहेर कुठे जाताना एखाद्याशी माझा वाद होतोय तर मी खरंच जर्नीमध्ये आहे नाही. या जर्नीमध्ये जे लोक असतात ते माइंडफुल असतात. आपल्याला माइंडफुल व्हायचं आहे. माइंडफुल इन द सेन्स calm अँड कूल एव्हरी सिच्युएशन. कुठलीही सिच्युएशन असू दे मी कशी रिॲक्ट करणार आहे ते महत्वाचं आहे. आणि थँक्यू प्राजक्ता, तुलाही लक्षात आलं आणि खरंच मी ही बुक करते ना तर माझे खूप काही गोष्टी आहेत ज्या मी सॉल्व्ह केल्या आहेत. मी ॲज लाईक खूप
मोठ्या मोठ्या फक्त बाता करणे आणि करणे झिरो. पण मी आता जे बोलते ते 100% डेलिबरेटली करायचा प्रयत्न करते. अजूनही थोडं आहे चॅलेंज, पण होणार. मी सकाळी उठणे, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणे, सतत स्वतःला सांगत असते ग्रॅटिट्यूड, हॅपी राहा, शांत राहा. मिस्टरांसोबत काही सपोज तुला असं वाटतंय चॅलेंजिंग सिच्युएशन इथे येणार आहे, झिपलॉग, ब्लेसिंग्स. मला जिथे माझे, मी जे एक वर्ड आहे, फ्लोरेश कॉविल्सनची द गेम ऑफ द लाईफ बुक आहे, त्याच्यामध्ये एक वर्ड आहे दॅट इज कॉल्ड पीईटी. पीईटी इज द पर्सनल इमोशनल ट्रेनर विच इज कमिंग इन युअर लाईफ टू ट्रेंड यू. मीन्स तुमचा नवरा, तुमची सासू, तुमचे क्लायंट्स, तुमचं आजूबाजूचे लोक जे तुम्हाला खूप इमोशनली हर्ट करतात ना, ते तुमचे पर्सनल इमोशनल ट्रेनर असतात. ते तुमचे, तर तुम्हाला काय करायचंय, त्या लोकांना ब्लेस करायचं आहे. तुमचे इमोशन जेव्हा ते चेंज करायला येतात, तुमच्या समोर काहीतरी एक वेगळी सिच्युएशन घेऊन येतात, आणि मग तिथे तुम्ही तुमचा रिमोट त्यांच्या हातात देऊन एन्जॉय करता, त्यांच्या तालावर नाचायला सुरुवात करता. ते नाही करायचंय. आपण काम अँड कूल राहायचंय. त्यावेळेस आपण त्याला सजेशनच अशी द्यायची की वा, हा छान करतोय, ठीक आहे, जे होत आहे ते होत आहे. नंतर सिच्युएशन सांभाळल्यानंतर समजून सांगू शकता, पण त्यावेळेस फक्त आणि फक्त ब्लेसिंग्स द्यायचे आहे. तो बोलला म्हणून मी अजून एक शब्द एक्स्ट्रा बोलेल, हे करायचंच नाहीये इथे. मला माझा औरा सांभाळून ठेवायचा आहे. माझा औरा मी व्यवस्थितपणे जो क्रिएट केला आहे, मी रोज जी अफर्मेशन्स लिहिते, मी रोज सगळं करते, माझा औरा डॅमेज करायची मी कुणालाच परवानगी देऊ शकत नाही. नेव्हर एव्हर. जितका तुमचा ऑरा चांगला, जितकी तुमची हाय फ्रिक्वेन्सी, तेवढंच तुमचं सगळं चांगलं होईल. आणि बिईंग डुईंग हॅव्हिंग मध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. फक्त बोलल्याने लिहिण्याने काहीच होत नाही. ते तुमच्या अंदर पण आलं पाहिजे. प्रॅक्टिकली तुम्हाला ते करायचंय. मी तुम्हाला रोज सांगेल, पण मी स्वतःच काही करत नाहीये, तर काही अर्थ आहे का या क्लासला? काहीच अर्थ नाही राहणार. सो थँक्यू सो मच फॉर मॅम, जॉईनिंग. येस. माझा आज बर्थडे आहे. वाव, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. सुचिता. हा. हॅपी अ, बर्थडे सुचिता, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे थँक्यू. सुचिता मॅम. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. मॅम. थँक्यू. बर्थडे सुचिता मॅम. सुचिता मॅम, तुम्ही तुमच्या थँक्यू. आयुष्यामध्ये खूप भरपूर यश, कीर्ती आणि तुम्हाला समृद्धी मिळू दे. ईश्वरचरणी हीच प्रार्थना की तुमचे बर्थडे असे अजून, तुम्ही जेवढ्या जेवढ्या म्हणजे मोठ्या हात जाल तेवढ्या तेवढ्या तुम्ही अजून सुंदर, छोट्या छोट्या आणि मस्त दिसाल आणि खूप एन्जॉय करणार. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन मी फॉर जॉईनिंग अस. मी आज मी आज 55 वर्षामध्ये पदार्पण केलं. ओ, असं फिफ्टी वाटत फाय नाही. वाटत काय नाही. झालं? वाटत नाही, मला नाही वाटलं तुम्ही 55च्या आहात. हा, वाटतच नाही. आज एंट्री केली मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू. व्हेरी नाईस. मॅम मी बोलू का? हो, बोला की. बोला ना. माझे ना आता 4 दिवस झाले खूप हेल्थ ब्रेकअप सुरू होतं, म्हणजे चॅलेंज होत. हा, बीपी लो पुढे. वगैरे असं हा झालं हा. होतं. हम्म. ओके, हा चॅलेंज होतं. तर मग मी खूप म्हणजे असे अस्वस्थ वगैरे झाली. पण आता ना मी जसं माझ्या मिस्टरांबद्दल रोज एक 4-5 लाईन फक्त लिहायची ना, की ते माझी खूप केअर करतायत, माझी खूप हे करतायत. आणि लिटरली तुम्हाला सांगते, ह्या 4 दिवसात त्यांनी मला सकाळी 9-9 वाजेपर्यंत झोपून दिलं. परत हे आपला क्लास झाला की मी परत झोपायची. परत मला नाश्ता जागेवर, सगळं. बाळ तू काय करू नको, माझी मुलगी गावी गेलीये ना, तर मग मला त्यांनी लिटरली एखादी भाजी फोडणी टाकून जाणं, तुला भाकरी चपाती होत नाही ना, मग मी मेस मधून आणू का, एवढ्यापर्यंत त्यांनी माझी इतकी काळजी घेतली आहे तुम्हाला सांगतो. फरशी सुद्धा 2 दिवस त्यांनी मला उठायला होत नव्हतं, तर त्यांनी पुसली. म्हणजे आपण अगदी मनापासून जी गोष्ट करतो ना, ते खरंच खूप म्हणजे हे होतं. आता प्राजक्ता मॅम कशा म्हणल्या, काही गोष्टीत आपण मुलांबद्दल वगैरे निगेटिव्ह बोलतो. हा ते मान्य आहे मला, म्हणजे आपण बोलतोच. आणि काही काही वेळेला आपलं ते लिहित असतो, पण तेवढं कॉन्सन्ट्रेटली आपण वागत नाही. पण ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खूप चांगला विचार करतो ना, त्यावेळेला त्या खरंच गोष्टी आपल्या आयुष्यात इतक्या खूप मॅजिकली बदल होतो ना त्याच्यामध्ये. आणि आत्ताच्या ह्या सबकॉन्शियस माइंड बुक मध्ये माझ्याकडे तर ऍक्च्युली ते पुस्तक जे तुम्ही वाचताय ते नाहीये, पण जेवढं तुम्ही सांगताय त्याच्यावरून मी करतेय. पण मला ते स्वतःमध्ये खूप असं म्हणजे विचार यायला लागलाय
की हे आपण वरवरच्या मनाने करायचं का आपण आपलं अंतर्मन काय सांगते हा विचार यायला लागलाय आणि थोडं थोडं बदल म्हणजे भरपूर व्हायला लागला. ओके, थँक्यू मॅम. थँक यू सो मच थँक्यू. अरुणा मॅम. आणि तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात. अहो मॅडम मी खरं सांगते लिटरली मी आता खरंच खूप सुंदर दिसते. छान छान दिसायला लागले खरंच सगळेजण. बदल झाला. नाही, खरंच सुंदर दिसत आहे. आज मॅजिक माहित नाही, पण बघाली. मी तुमच्याकडे सतत बघती आहे. खूप गोड आणि क्यूट एक मुलगी असते ना, अशी कॉलेज गर्ल, तसंच दिसत आहात तुम्ही. हम्म. मी बरोबर स्वतःला आहे ना? स्वतःला रोज अफर्मेशन हा. देते. येस मॅम. हा. थँक्यू सो मच. आपल्या ह्या मॅजिक बुक आणि सबकॉन्शियस माइंड बुकचाच परिणाम आहे हा. त्यामुळे सगळ्यांनी मनापासून करा. ओके, थँक्यू थँक्यू. शेअर केल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो सो मच. मच. थँक्यू. थँक्यू. चला, बाय बाय.